बॅग बाजूला घ्या, तिथे बसा. सर बॅग घेऊनच घ्या बाजूला. बॅग मागे असं उभा कर. आणखी मागे शिक्षक समन्वय संघाचा हुंकार आंदोलनाचा हक्कासाठी सुरू असलेला हा हुंकार आज 7व्या दिवसापर्यंत एका विशिष्ट ध्येय समोर ठेवून, ध्येय एकच असतं आपलं की खात्यात पगार, आणि तो पगार पडल्याशिवाय आपण मैदान सोडायचं नाही. ही खूनगाठ मनाशी बाळगूनच राहुलजी, संतोष सर, दीपक कुलकर्णी सर, नेहाताई गवळी आणि मी यापूर्वी जी 2 टप्प्यात पडली खात्यामध्ये, ही 5 लोकच त्याच्यामध्ये होती जी खरी या प्रशासनाशी निगडीत परमिशन मध्ये होती. 30 लोक परत याही आंदोलनाचा खऱ्या अर्थानं परत खात्यात पगार पडणार नाही असा उद्देश ठेवून या 5 लोकांनीच परत हे सगळं पुढे होऊन करण्याचं नियोजन केलं. आणि या 5 लोकांना सपोर्ट करण्यासाठी सगळ्यांना विचारात घेण्याचं काम माननीय राहुलजी कांबळे सर यांनी फोनद्वारे त्यावेळी म्हणजे 8 तारखेला केलं. सगळ्यांचे होकार आले आणि 9 तारखेला आंदोलनाची परमिशन घेतली, ज्यामध्ये राहुलजी कांबळे सरांनी माननीय खंडराव जगदाळे सरांनाही फोन केला. खंडराव जगदाळे सरांचं असे एक वाक्य होतं की मी कोल्हापूरला आंदोलन करतो आहे आणि माझ्या आंदोलनाचा टेम्पो खूप वाढला पण आहे. चांगली गोष्ट आहे, तिथं आंदोलन करताय, प्रश्नासाठीच करताय, याचा आनंद आहे. परंतु त्यांना माझी एक नम्र विनंती राहील की ती ताकद आपण योग्य ठिकाणी वापरण्याची खरंच एक काळाची गरज आहे. आपल्याकडे फार कमी वेळ आता राहिलेला आहे आणि या गोष्टीचा कुठेतरी आता कोणी फायदा घेऊ नये. यानंतर स्वराज्य शिक्षक संघटनेचे नांदेड आणि बीड इथे 2 आंदोलन चालू आहेत. कसं असतं, तुमच्यात एक वाक्यता राहील. स्वराज्य शिक्षक संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असतील या मैदानावरून माझी त्यांना विनंती आहे की जवळपास सर्व जिल्ह्यातली आंदोलने आता बंद झाली आहेत. जिल्ह्यातल्या आंदोलनामध्ये एक वाक्यता होती, एक वाक्यतेचा परिणाम म्हणून शिक्षण विभाग कामाला लावलं, याचा परिणाम झाला, तो सकारात्मक दृष्टीने आपण घेतोच आहे. परंतु ते कामाला सुरुवात होणं आणि त्याला गती मिळणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सुरुवात झाली तर जशाला तसाच विषय सुरुवात होऊन तिथं शांत राहणार. नुसतं शिक्षण विभाग बैठकांचं सत्र घेतं, डॉक्युमेंट तयार करतात, परंतु ते डॉक्युमेंट पुढे सरकवत नाही. सगळ्यांच्या या जिल्ह्याच्या आंदोलनामुळे त्याचा परिपाक म्हणून हे सगळं तयार झालंय, परंतु ते पुढे जाणं आणि लवकरात काम करून घेणं ह्या 2 गोष्टीसाठी आपण या आंदोलनामध्ये, शिक्षकामध्ये आणि मागणीमध्ये एक वाक्यता यावी, आंदोलनाला एक दिशा यावी म्हणून सगळ्यांनी मिळून आझाद मैदान मुंबई येथे 16 ऑगस्ट पासून आंदोलन लावण्याचं सुनियोजित केलं होतं. त्या दिवसानं आज 7व्या दिवसापर्यंत हे आंदोलन आलेलं आहे. या दरम्यान सगळ्यांशी बोलून विचार विनिमय करून मागण्यांचा साकल्याने शासनापर्यंत पाठपुरावा करून आंदोलन कसं कसं पुढे नेता येईल आणि त्याच्यातून आपल्या खात्यात पगार कसा पडता येईल याचं सगळं नियोजन केलं. म्हणून आंदोलन ज्या मंडळी लावलं प्रथम त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आता आंदोलन मुंबईला का लावलं ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची गरज आहे. बांधवांनो, राज्यामध्ये 63,900 लोकांना पगार देण्याचे एक धोरण माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी केलं आणि तो 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयाने अनेकांना तो पगार मिळाला. त्यावेळी सुद्धा शिक्षण खातं कुठल्या मूड मध्ये होतं हे तुम्हाला काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. आज शिक्षण खातं कुठल्या मूड मध्ये हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे. शिक्षण विभागाला तुम्हाला न्याय द्यायचाच आहे. माननीय शिक्षण मंत्री अत्यंत सकारात्मक दृष्टीने तुम्हाला न्याय देण्यासाठी भूमिका घेत आहेत. माननीय शिक्षण मंत्री महोदयांचं एकच म्हणणं आहे की माझ्या शिक्षकाला जर पोट भरून मानधन मिळालं तर तो त्याचं मन ओतून काम करेल
आणि राज्याचा गुणवत्तेचा क्रम वाढण्यासाठी मदत होईल ही भूमिका माननीय मंत्री महोदय घेत आहेत. परंतु याला कुठेतरी छेद देण्याचं काम एक विशिष्ट विभाग करत आहे. यापूर्वीही 12, 15, 24चा आपल्याला अनुभव असेल, त्यावेळेसही अडमोठेपणाची भूमिका विभागाने घेतली. परंतु तुमच्या संख्येच्या जोरावर तत्कालीन माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्यावेळेस मान्य केलं. तुमचं पाठबळ नसतं तर मला जरा हे करायला कठीण गेलं असतं. आजही तेच वाक्य विशिष्ट माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे असं जर बोललं गेलं जातं तर मला असं वाटतं आपण आपल्या पालकाला पाठबळ देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तुमचा प्रवास शिक्षण विभागातूनच आणखी सुरुवात नाही. एक एक कागद जोडण्याचं काम तिथं आज सुरू आहे. आकडा जोडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आकडे जुळत नाही आणि ज्यावेळेस आकडे जुळत नसेल तर हा आकडा जुळवण्याचं काम आझाद मैदानामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकाच्या संख्येवर होऊ शकते आणि त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं विपरीत घडू शकत नाही हे तुम्हाला सांगायचं. तुम्ही जोपर्यंत मैदानात ताकद लावणार नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही कार्य सहजासहजी होण्याची शक्यता पाठपुराव्याने आम्हाला दिसून आली. काल दिवसभर बैठका पार पडल्या, आजही बैठका सुरूच आहेत. बैठका सुरू आहेत असं दाखवण्याचा फार चांगला प्रयत्न होत आहे, परंतु त्याच्यातून आउटपुट मिळत नाही हे पण तुम्हाला सत्य सांगितलं पाहिजे. 30 जुलै रोजी आपल्याला सांगितलं गेलं की येणाऱ्या 2 कॅबिनेटमध्ये विषय होईल. त्यानंतर 28 जुलैला सांगितलं, त्यानंतर 30 जुलैला कॅबिनेट झाली आणि 7 जुलैला झालं नाही. त्याच्यानंतर अनेक 9ला होईल, 13ला होईल, 20ला होईल हे सांगितलं जातं. लक्षात घ्या, जसा जसा काळ जाईल ना तसा तसा ती मागणी प्रलंबित पडण्याची जास्त संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. बांधवांना एक सुनियोजित संधी तुम्हाला अशी आज चालून आली आहे की सदरील सुरू असलेल्या सध्या या सरकारचं अधिवेशन काय कार्यकाळ असेल तो खूप खूप पुढे आहे आणि हा अधिवेशनाचा काळ असेल या सरकारचा काळ असेल. हे सरकारने कदाचित असं ठरवलं आहे की इथून पुढे आणखी 2 ते 3 महिने याच्यामध्ये काय होणार आहे, जाणार आहे. आणि हे सरकार या सरकारचं पुन्हा हिवाळी अधिवेशन सुद्धा होऊ शकतं. विशेष अधिवेशन सत्र घेण्याचं नियोजन यांचं चालू आहे आणि या विशेष अधिवेशनात आपल्याला जर टोकन बजेट मिळालं, पुरवणी बजेट मिळालं तर आपल्याला पगारही मिळतो. मला ठराविक 4-5 बांधवांचे फोन आले की तुम्ही पगार घेतल्याशिवाय उठणार नाही, 1 महिन्याचा पगार घेतल्याशिवाय उठणार नाही, हे जाहीर करत आम्ही आंदोलनात येतो. माझं त्यांना विनंती, हे पुरवणी मागणी जर व्हायची असेल 4-5 दिवसाच्या सत्राच्या अधिवेशनामध्ये तर त्याच्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. मंत्रिमंडळ निर्णय लवकर करून घेणे, मंत्रिमंडळ निर्णयाचा शासन निर्णय करून घेणे आणि त्या शासन निर्णयाला अनुसरून पुरवणी बजेटही करून घेणे. हा सगळा जर प्रवास जर आपण बघितला तर मला असं वाटतं हा कमी वेळेचा प्रवास आहे आणि हा कमी वेळेचा प्रवास निश्चित मोठ्या संख्येने जर आपण आला तर तो कमी वेळेचा प्रवास अगदी काही वेळामध्ये होऊ शकतो आणि आपल्याला अर्थ विभागाकडून कुठलीही अडचण येण्याची शक्यता होणार नाही. म्हणून आपल्या पालकमंत्र्याला, आपल्या पालकाला, ज्या माणसानं आपल्याला 1160 कोटी देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लढाई केली अशा माणसाच्या पाठीमागं पाठबळ देण्याचं काम आपण आता केलं पाहिजे. आपल्याकडे मोजून फक्त 29 दिवस आहेत. 29 दिवसामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळ निर्णय करायचा आहे, मंत्रिमंडळ निर्णयाचा शासन निर्णय करायचा आहे आणि आपलं नशीब एवढं चांगलं तर यांनी 5 दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं तर त्या शासन निर्णयाला अनुसरून टोकन बजेट, पुरवणी बजेट सुद्धा होऊ शकतं. एवढी संधी जर आपल्या समोर आली असेल, तुमच्या दारामध्ये नवकोरं जर येत असेल आणि तुम्ही ते दार उघडून संधीचा घेत नसाल तर मला असं वाटतं आपण सुशिक्षित असून कुठलाही उपयोग आपल्याला होणार नाही. तुम्हाला सचेत करण्याचं काम, जागा करण्याचं काम शिक्षक समन्वय संघ यापूर्वीही करत आलेला आहे. 12 ज्याच्यानंतर वर्षाताईचं सरकार असेल, निवडणुकी सरकार असेल, आपल्या ज्या ज्या सरकारने अनुदान दिलं ते त्या वेळी ह्या आझाद मैदानातून ते आपल्याला मिळालं. हे आपण विसरता कामा नये. म्हणजे जिल्ह्याची आंदोलन व्हायला गेली का तर नाही गेली. सगळ्यात प्रभावी आंदोलन जिल्ह्याचं झालं असेल तर हिंगोली जिल्ह्याचं झालं, त्यानंतर जालन्याचं झालं, त्यानंतर बीडचं झालं. या सगळ्यांचं याच्यामध्ये खरीचा वाटा आहे. परंतु आता आपण परत एका दिशेने लढलं पाहिजे, एका ताकदीने लढलं पाहिजे. म्हणून जे कुठले पांडव आमचे घरी बसलेले असतील
किंवा वेगवेगळ्या ठिकाणून कामं भरण्याचं काम करत असेल तर त्यांना माझं एक साधं सोपं सरळ उत्तर आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचंही न ऐकता आपला प्रश्न हा आझाद मैदानावर उभा आहे. आपला प्रश्न हाच आपलं नेतृत्व आहे. आझाद मैदान हेच आपलं नेतृत्व आहे. आणि तुम्ही म्हणत असाल ह्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळात विषय येईल तर आझाद मैदानच कोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय आणायचा हे ठरवणार आहे. त्याच्यामुळे आझाद मैदानात आता येण्याची गरज आहे. बांधवांनो, कोणी कोणाच्या सुख दुःखात कामाला येत नसतं. येतो तो आपला महिन्याला पडणारा खात्यातला पगारच असतो. अनेक बांधवांना किमान 20-40 झालं, 40-60 झालं. हे छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे झालेले आहे. म्हणून जिल्ह्यातील आंदोलन सर्व बंद व्हावी, त्यांच्यात एक वाक्यता यावी आणि योग्य दिशा व्हावी. आपल्या खात्यात लवकर कसा पगार पडेल याची काळजी शिक्षक समन्वय संघाला आझाद मैदानातून नेहमी असते आणि ती काळजी घेऊनच संतोष वाघ सर असतील, राहुलजी असेल, दीपक कुलकर्णी सर असेल, नेहाताई असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि राज्याला दिशा देण्याचं काम ठरलं. आणि या दिशा देत असताना एक वाक्य यावे म्हणून आझाद मैदानात बसलो. आणि सुदैव असे की आता सध्या पावसाचा दिवस नाहीये. अतिशय कमी वेळेत आपण जास्त शिकू शकतो. एकूण 3 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी होऊन पगारही पडू शकतो. अर्थ विभागा सोडा, आपण कुठला पैसा शिल्लक आहे याचं सुद्धा विवरण आपण घेतलेलं आहे. तो पैसा 1-2 महिन्याच्या पगारासाठी कसा वापरता येईल हे सुद्धा ठरलेलं आहे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीचा विषय येत नसेल लवकर आणि नंतर शासन निर्णय होत नसेल तर मला असं वाटतं आपणच आपल्या पायावर कुठेतरी धोंडा पाडून घेतात. आपल्या मागण्यांची आपल्याला जाणीव नाही, हक्काची जाणीव नाही. अशा वेळी हक्क अबाधित करायचा असेल तर जी काही बांधव आहे त्यांना आम्ही जागा करण्याचं काम करतोय की अशी कुठलीही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 2 कॅबिनेटला होईल सुतराम शक्यता नाहीये. ही कॅबिनेट तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही आझाद मैदानामध्ये येणार आहात. तुमच्या मागणीची तुम्हाला जर खरंच जाणीव असेल, हक्काची जाणीव असेल तर मला असं वाटतं या ठिकाणी मैदानात आल्याशिवाय पर्याय नाही. मान्य शिक्षक आमदार सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटतं की 18 विश्व दारिद्र्य यांच्या दारातून गेलं म्हणजे एक नंदनवन जीवन या लोकांचं होईल. यांच्या घरामध्ये एक आनंदाचा दिवा असेल. ही भूमिका सगळे शिक्षक आमदार त्यांच्या परीने करतात. असं शिक्षक आमदार सुद्धा या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम करतात. आपण त्यांना पाठबळ दिलं नसेल पाठबळ संख्या 1000-5000 असते. हे शिक्षक आमदार सांगतात ही लोक संख्येने आलेले आहेत, यांना न्याय देण्याचं काम आता आपल्याकडे तो कुठलाही विभाग असो, किती आडपणाची भूमिका घेतलेली असो, आडमुठपणाची भूमिका यापूर्वी 2 वेळा घेतली गेली आहे. परंतु आझाद मैदानच्या संख्येने ती भूमिका नेसताना केली आणि खात्यात पगार पाडून घेतला. हे आझाद मैदान, हे क्रांतीचं मैदान आहे. आणि या मैदानात आपण या असं माझं आपल्याला नम्र आव्हान आणि जागा करण्याचं काम शिक्षक समन्वय संघ कराय. कुणाला वाटत असेल की येणाऱ्या शनिवारच्या मंत्रिमंडळाच्या पहिले कुणाला वाटत असेल 28च्या बैठकीत सुरू नाही, ती प्रक्रिया फार लेंदी आहे. इथून त्या डिपार्टमेंटचा प्रवास शेवटपर्यंत प्रवास, परत त्या फाईलचा प्रवास शिक्षण विभागात, परत कॅबिनेट मीटिंग, ही अनेक प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. याच्यासाठी भरपूर काळ जाईल. पण ताकद लावली तर हा काळ कुठंच नसते. अचानक विषय ऐनवेळी कॅबिनेटला येते, निर्णय होते आणि सगळ्या गोष्टी सुलभ होतील. आपलं जीवन पुढचं सुलभ करायचं असेल तर आपण जागे व्हा, इतरांना जागे करा आणि आपण मैदानापर्यंत पोहोचा. आझाद मैदानच आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. आझाद मैदानाशिवाय प्रश्नाचं उत्तर कुठेही मिळणार नाही. आणि ज्या मंडळींची मी नावं घेतली त्यांनी त्यांच्या विभागातले आंदोलन बंद करून तुम्हाला सन्मान आझाद मैदानच मिळू देऊ शकते. आम्ही कुणीही सन्मान देणारे नाही आहोत. तुम्ही जिथे प्रश्न तिथे मांडतात तोच प्रश्न इथे येऊन मांडा. सन्मान मिळवा, सन्मान तुम्हाला मिळेल, प्रश्नाला सन्मान मिळेल, समाजामध्ये प्रश्न सुटला तर सन्मान मिळेल. हे सगळ्या गोष्टी अनुभवाने तुमच्या सोबत आहात आणि म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि लवकरात लवकर एका शिक्षक दिनाच्या दरम्यान आपल्याला न्याय लावा म्हणून ताकदीने आलं पाहिजे. कुणाला वाटत असेल 3 सप्टेंबरला काहीतरी शिक्षक दिनाच्या निमित्ताने न्याय मिळणारच आहे, गिफ्ट मिळेल, हे आणखी दिवाळीतून बाहेर पडा. एवढं सोपं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी राहिलेली नाही. एका बैठकीचा किस्सा कालही मी सांगितला होता की एक व्यक्ती त्या ठिकाणी बैठकीत बोलले, काल चर्नी रोडला एक बैठक झाली की जोपर्यंत तुम्ही आकडे घेत नाही तोपर्यंत आम्हाला कोणताही फाईल पुढे पाठवण्याचे आदेश नाहीत. एवढं बोलले आणि आपले पालक कडून गेले. एक साधा संवाद तुमच्यासाठी खूप पुरेसा बोलत आहे. त्याच्यामुळे जास्तीत
जास्त तुमची संख्याच तुम्हाला न्याय मिळू शकते. आझाद मैदानच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून घरी बसलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे, आणि कुणाला वाटत असेल संख्या जमवण्यासाठी केविलवाना प्रयत्न वगैरे हे कुणीतरी बोलतंय, माझा कानावर विश्वास नाही, डोळ्यावर विश्वास आहे. या डोळ्यानेच आझाद मैदानची संख्या पाहिलेली आहे आणि त्यांच्या डोळ्यानेच त्यांचे निर्णय अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळे कानापासून लांब राहा आणि मैदानावर या, मैदानात तुम्हाला न्याय मिळू शकतं. एवढं बोलून मी थांबतो. आणि या ठिकाणी माननीय किरणजी कर्नल सरनाईक साहेब भाऊसाहेब नेहमी आमच्या पाठीचे असतात. कायमच प्रश्नासोबत त्यांची सर्वदायी भावना असते. माननीय आमदार महोदय यांचे मी खरं स्वागत करतो आणि त्यांना पुढील भाषणासाठी पाचारण करतो.